जवाहर प्रसाद शेट्टी, सर्व आनंद यादव, सर्व इथं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सुषमाताई खाडे, राहुल येवले, सुमनताई पवळे, तानाजी खाडे, या पंचक्रोशीतील जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 21 तारखेला आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की 5 वर्षाच्या करता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची. गेले 10 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण बहुमत तुम्ही दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी या शहराचा विकास करण्याचा ध्यास घेतला आणि देशामध्ये एक चांगलं शहर म्हणून या शहराची ओळख त्या ठिकाणी निर्माण केली. त्याच्यामध्ये काही वडीलधाऱ्यांचं योगदान आहे. आज आपल्यामध्ये पवळे यांना हयात नाहीये, मधुकरराव पवळे, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा हा एक आपला सहकारी, आपला नेता, काळाच्या पुढे काही तुमचं माझं चालत नाही, आकस्मिक आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. परंतु त्यांचा वारसा पुढे नेणं हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. आणि म्हणूनच मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला तसं बघितलं तर इथं अपयश दिलेलं होतं. सुमनताईंना पुन्हा आम्ही उमेदवारी दिलेली आहे. तानाजी निवडून आलेला होता, तानाजीला पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा राहुल येवले याला त्या ठिकाणी नवीन संधी दिलेली आहे. सुषमाला शेड्यूल कास्ट मध्ये आपण त्या ठिकाणी नवीन संधी दिलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाऊसाहेब अडागळे आणि बाकीचे सगळे सहकारी इथं उपस्थित आहात, तुम्ही आहात. तुम्ही स्वतः पाहिलं की पूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि आताचं पिंपरी चिंचवड कसा बदल झाला. तो काही जादूची कांडी फिरल्यासारखा बदल झाला नाही. त्याकरता निश्चितपणे निधी आपण आणला, त्याकरता पारदर्शक कारभार आपण केला. आपल्या गरीब वर्ग झोपडपट्टीमध्ये राहणारा तो कोणीतरी बीड वरून आलाय, जामखेड वरून आलाय, लातूर वरून आलाय, उस्मानाबाद वरून आलाय, माझ्या मराठवाड्यातनं, उत्तर महाराष्ट्रातनं, कोकणातनं किंवा पश्चिम महाराष्ट्रातनं आलाय. त्यांनाही या औद्योगिक नगरीमध्ये, कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये राहण्याचा, चांगल्या घरामध्ये संसार करण्याचा, मुलांना मुलींना शिकवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून झोपडपट्टी विरहित शहर करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. मला आठवत आहे 2006चं साल होतं, झोपडपट्टी पुनर्वसन बैठक. मी त्यावेळेस राज्याचा मंत्री होतो. मी राजेश टोपेला सांगितलेलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे महापौर मंगला कदम, गुलाब जाधव हे सगळेजण त्याचे साक्षीदार आहेत. आणि त्यावेळेस मीटिंग घेऊन लोकांना खरं वाटत नव्हतं. लोकांना वाटत होतं काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा कुठं गोरगरिबांना, झोपडपट्टीमधले राहणाऱ्या लोकांना एवढ्या मोठ्या इमारती मिळतात का. पण ते आम्ही करून दाखवलं. मगाशी तानाजीनं सांगितलं त्या प्रकारे मध्यमवर्गीयांना पण चांगल्या प्रकारचा घरबांधणीचा कार्यक्रम, रस्ते रुंद, ग्रेड सेपरेटर, फ्लायओव्हर, झाडं लावण्याचा कार्यक्रम, स्वच्छता गृहांचा कार्यक्रम, शाळांचा कार्यक्रम, कॉलेजेसचा कार्यक्रम, तुमच्या माझ्या भागामध्ये इथल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता मग निगडी साईनाथ नगर असेल, पीसीएमसी वसाहत असेल, ज्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत म्हणतो, ज्याला अण्णाभाऊ साठे वसाहत म्हणतो, माझा लक्ष्मीनगरचा परिसर असेल, या सगळ्या परिसरातल्या माझ्या लोकांना 100 बेडचं हॉस्पिटलचं काम आम्ही मंजूर केलं. तानाजी, तुला माहिती आहे, आपण सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. परंतु रेड झोनचा मुद्दा इथल्या काही लोकांनी पुढे आणला आणि चांगल्या कामाला खीळ घातली. आता देखील ही घर का देता येत नाही. या परिसरामध्ये जे विरोधी उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात, त्याच्यामध्ये सुलभा उवाळे स्वतः झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प योजनेवर महापालिकेत वादळी चर्चा झाली आणि त्या चर्चेत सेक्टर क्रमांक 22 मध्ये
दारू विक्री करणारे, चोऱ्या करणारे लोक राहतात, त्यांना कशा करता आपण मदत करायची? ही भाषा? तुम्ही चोऱ्या करणारे म्हणता, आम्हाला दारू विकणारे म्हणता, आणि पुन्हा आता मताचा जोगवा मागायला येतात. तुम्ही सगळ्यांनी यांचे डिपॉझिट जप्त करा. यांनी तुमच्या स्वप्न साकार करण्याच्या करता जे घर मिळणार होतं त्याच्यामध्ये कुणाचे तरी संसार फुलले असते. काय यांचं गेलं? कशा करता कोर्टात गेल्या? कशा करता हे सगळं थांबवलं? अरे तुम्हाला देता येत नाही तर जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देतोय, गरीबाला देतो, ते श्रीमंताला तर देत नव्हते ना. गरीबाला अधिकार नाही का? त्याला सन्मानाची वागणूक मिळायला नको? त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो अधिकार दिलाय, त्या अधिकाराचा त्यांना उपयोग करून घ्यायला नको? आज या शहरामध्ये आम्ही मोठ्या मोठ्या महापुरुषांचे पुतळे उभे केलेले. डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा असेल, माझ्या भक्ती शक्ती स्थळाच्या समोर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी असेल, इकडे शाहू महाराजांचा पुतळा असेल, महात्मा फुलेंचा पुतळा असेल, किंवा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल. जे कोणी हे महापुरुष होऊन गेले, ज्या माता होऊन गेल्या, त्यांचा आदर्श नव्या पिढीला देखील आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्या पुढे आपण नतमस्तक झालो पाहिजे. हा विचार आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने गेले अनेक वर्ष काम करतोय. परंतु त्याला कुठेतरी काळीमा लावण्याचं काम, त्याला कुठेतरी अडकाठी करण्याचं काम हे सगळे लोक करतायत. त्याचा निश्चितपणे आपण विचार केला पाहिजे. आज बोगस लाभार्थींच्या विरोधी देखील काय तानाजीची बदनामी करण्याचं कारण होतं? एक मागासवर्गीय समाजाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक तरुण कार्यकर्ता सगळ्यांना संघटित करतो, सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो, त्यांची तुम्ही बदनामी करता. अरे मोठ्यांची बदनामी करा ना, त्यांच्या पुढे मात्र तुम्ही लाळ घोटता आणि या गरिबाच्या पुढे मात्र तुम्ही बदनामी करता. ही कोणती तुमची भाषा? हा कोणता तुमच्यावर संस्कार झालाय? याबद्दलचा पण विचार तुम्ही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये मी अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचं काम केलं. सुमनताई पवळे अतिशय उत्तम प्रकारचं काम करत होत्या. विकास पर्व अशा पद्धतीनं हे सगळी माहिती त्यांनी याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेली. एक भगिनी त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र, माझ्या मागासवर्गीय समाजाची मुलं IAS व्हावी, IPS व्हावी, पुढे यावी, त्यांनी उद्याच्याला प्रशासनामध्ये महत्वाचं काम करावं, अशा पद्धतीनं त्यांनी एक ध्यास घेतलेला होता. सुसज्ज ग्रंथालयाच्या करता त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचं उद्घाटन लोकनेते आदरणीय पवार साहेबांना आणून त्यांच्या शुभ हस्ते साईनाथ नगरला, यमुना नगरला त्या ठिकाणी केलं. त्यांच्या संकल्पनेतनं अनेक प्रकारच्या अभ्यासिकेचं उद्घाटन, कारण गोरगरिबांच्या मुलांना शिकण्याच्या करता अभ्यासिका महत्वाची ठरते, त्या पद्धतीचं काम हे पवळेताईंनी त्या ठिकाणी करून दाखवलं. अद्ययावत व्यायामशाळेचं काम असेल, किंवा त्या ठिकाणी साईनाथ उद्यानाच्या मध्ये लहान मुलांना खेळणी बसवण्याचं काम असेल, किंवा स्वर्गीय मधुकरराव पवळे क्रीडांगणामध्ये विकास कामांची पाहणी या पद्धतीचं काम असेल, किंवा कूपनलिकेचं आणि पावसाचं पाणी वाहून नेण्याच्या करता पाईपलाईनचं काम असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, किंवा फुटपाथचं काम असेल, अशा पद्धतीनं सद्गुरु दत्त उद्यानामध्ये नवीन सीमा भिंत बांधण्याच्या संदर्भातलं काम असेल, या पद्धतीची कितीतरी महत्वाची कामं हे आमच्या पवळेताईंनी त्यावेळेसचे आयुक्त आशिष शर्मांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी केली. हीच गोष्ट तानाजी खाडेंनी केली. मागं मी याच्यातनं शुभांगी बोराडे यांना देखील उमेदवारी दिली होती. आता ते शिवसेनेमध्ये गेल्या. वास्तविक त्यांना मी का तिकीट दिलं नाही? मला तिकीट दिल्यानंतर, निवडून आल्यानंतर लक्षात आलं की यांचा नवरा सेक्टर 22 मध्ये जी ज्यांची जागा आहे त्या जागेवर बेकायदेशीर मटक्याचा धंदा करतो, ताडीचं दुकान त्या ठिकाणी चालवतोय, जुगाराचा धंदा त्या ठिकाणी करतोय, आणि त्याच्यामुळं हजारो मुलं चुकीच्या रस्त्याने जातात, युवा वर्ग बिघडून जातो. अरे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की ज्यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला, ज्यांनी गुटखा बंदीचा निर्णय घेतला,
ज्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान दिलं, ज्यांनी संत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा दिली, ज्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना दिली, हागणदारी हटवचा कार्यक्रम ज्यांनी दिला, माझ्या गोरगरिबांनी देखील उघड्यावर शौचालयाला बसू नये, त्यांना स्वतःचं हक्काचं शौचालय असलं पाहिजे, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं स्वर्गीय R.R. पाटलांनी आणि आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मांडली आणि ते कृतीमध्ये आणण्याचं काम केलं. अड्डा चालवतायत, तरुण मुलांना बिघडवण्याचं काम करतायत. त्याच्यामुळं तरुण मुलं बिघडली तर ते गुन्हेगारीकडे त्या ठिकाणी वळतात आणि त्यांचं पुढचं आयुष्य हे अडचणीचं त्या ठिकाणी येत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे उमेदवार आहेत, जे शिवसेनेच्या वतीने उभे राहिलेले आहेत, त्यांना उद्याच्या निवडणुकीच्या करता खड्यासारखं बाजूला करा. शिवसेनेने काही केलं नाही. शिवसेनेने जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी एवढाच धंदा केलेला, काही त्यांनी केलं नाही. त्यांचे नेते त्या ठिकाणी मातोश्री बंगल्यावर बसतात आणि तिथनं राजकारण करतायत. त्यांना काय पिंपरी चिंचवड करता प्रेम आहे, काय पिंपरी चिंचवड करता त्यांचं योगदान आहे, काय त्यांनी आपल्या विकासाच्या करता पैसा दिला. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आता इथं विलास लांडे आलाय, आम्ही सगळ्यांनी मिळून, अण्णा बनसोडे सगळ्या सहकार्यांनी मिळून वेगवेगळ्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं पैसा आणला म्हणून या इमारती उभ्या राहिल्या. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. खरं तर मी तुम्हाला सांगतो, माझं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका होते की या शहरामध्ये एक पण झोपडपट्टी राहू नये. म्हणजे झोपडपट्टी वासियांना कुठेतरी बाहेर हाकलून द्यायचं असं नाही. झोपडपट्टी वासियांना अशा प्रकारची घरं द्यायची आणि झोपडपट्टी त्याच्यामध्ये नसली पाहिजे. त्यांनी स्वतःचा चांगला संसार स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये, कुटुंब छोटं चांगलं, त्याला शिक्षण देण्याचं काम. तुम्ही बघा इथं धनंजय बालेकर बसलाय, आता आमचा शिंदे तिथं शिक्षण मंडळाचा अध्यक्ष आहे. या सगळ्यांना सांगून आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे शिक्षण मंडळ आहे, माझ्या गोरगरिबांची मुलं तिथे शिकतात. तिथं इंग्रजी शिक्षण आम्ही सुरू केलं, काही ठिकाणी ई लर्निंग सुरू केलं. तिथला दर्जा वाढवण्याच्या करता आम्ही प्रयत्न केला, तिथल्या इमारती चांगल्या बांधण्याच्या करता प्रयत्न केला. तिथं मुलांना मुलींना खेळायला चांगले ग्राउंड, तिथं चांगल्या पद्धतीनं कंपाऊंड, मुलांना सुरक्षित वाटेल अशा प्रकारची व्यवस्था ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारातनं झाली. तुम्हा किती लोकांना माहिती आहे, आज तिथं शाळेमध्ये शिकत असणाऱ्या प्रत्येक मुलीचा विमा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उतरवला. कारण कधी कुठल्या मुलावर मुलीवर कुठला दुःखद प्रसंग येऊ नये, पण यदा कदाचित काही घडलं तर त्यांचं कुटुंब उघड्यावर पडू नये. जर काही घडलं, ऍक्सिडेंट झाला, तर त्यांचा खर्च त्या विम्याच्या कंपनीच्या पैशातनं झाला पाहिजे. त्या गरीबाला तशा प्रकारची तोशिष त्या ठिकाणी होता कामा नये. ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या निमित्तानची भूमिका, ही पण गोष्ट आपण सर्वांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं आरोग्याचा विचार करणारा, स्वच्छ पाणी माझ्या नागरिकांना देणारं, चांगले रस्ते देण्याचं काम करणारं, आता उद्याच्या काळामध्ये इथं भक्ती शक्ती जो आपलं स्थळ आहे त्या ठिकाणी अतिशय उत्तम उड्डाण पूल, तिथं सिग्नल विरहित अशा प्रकारचा उड्डाण पूल करण्याचं नियोजन आमच्या सगळ्यांचं आहे. आपल्या इथनं दिसेल अशा पद्धतीनं देशातला सर्वात मोठा राष्ट्रध्वज, त्याचं भूमिपूजन मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी परवा केलं. उद्याच्याला तुम्हाला कुठेही नजर टाकली तर आपला तिरंगा डौलाने फडकत असलेलं चित्र पाहायला मिळालं पाहिजे. तुमची माझी छाती फुलून त्या ठिकाणी आली पाहिजे. जे आपले जवान तुमचं माझं त्या ठिकाणी बॉर्डरवर राहून रक्षण करतात, त्यांचा निश्चितपणे मान सन्मान आणि आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. तुमच्या माझ्या भारत मातेच्या करता आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. अशा प्रकारचं काम या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून उद्याच्या 21 तारखेला तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज, तुमच्या सगळ्यांच्या पवित्र मताची गरज. तुम्ही मतदार राजा आहात. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आमच्या सुषमा खाडे, राहुल येवले, सुमनताई पवळे, तानाजी खाडे हे सगळे जण
तुमची कामं अतिशय चांगली करतील. ह्याच्यात तानाजी आणि सुमनताई अनुभवी लोक आहेत. सुमनताईंनी स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद भूषवलेलं आहे. तानाजीचं पण काही गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या. तानाजी काळजी करू नको, प्रचंड मताधिक्याने प्रभाग त्या ठिकाणी निवडून आण. तुम्ही चारीच्या चारी उमेदवार निवडून द्या. पुढचं काय करायचंय ती जबाबदारी तानाजीची माझ्यावर सोपवा. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये मिठाचा खडा लागता कामा नये. अजिबात कुणाला त्या ठिकाणी खोट्या नाट्या प्रचाराला आपण बळी पडता कामा नये. ही पण गोष्ट आपण ध्यानामध्ये घ्या. एक गोष्ट आमच्याकडनं घडली, उमेदवारी देत असताना काही चांगल्या लोकांना थांबावं लागलं. यमुना नगरला मोठा भाग आहे, मोठा मतदार आहे, तिथं प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही. पण काळजी करू नका, त्या भागातल्या पण माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा. उद्याच्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जागा असतात, शिक्षण मंडळाच्या जागा असतात, वेगवेगळ्या प्रभागातल्या स्वीकृतच्या जागा असतात, आणखीन काही महत्वाची पदं असतात. आणि आता जे भाजप शिवसेनेसारखं जातीवादी सरकार आहे, हे सरकार काही आता फार काळ टिकणारं सरकार नाहीये. कारण शिवसेनेचेच लोक म्हणतायत की आमच्या मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरतायत. त्याच्यामुळे त्यांनी जर राजीनामा दिला तर सरकार पडला. हे सरकार महागाई वाढवणारं सरकार आहे. हे सरकार गोरगरिबांवर अन्याय करणारं सरकार आहे. हे सरकार ग्रामीण भागातल्या माझ्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं सरकार आहे. हे सरकार, हे भाजप शिवसेनेचं माझ्या गोरगरीब आदिवासी मागासवर्गीय मुलांची मुलींची शिष्यवृत्ती न देणारं सरकार आहे. हे सरकार नोकरी न देणारं सरकार आहे. अलीकडच्या काळामध्ये तर त्यांनी सांगितलं राज्य सरकारमध्ये नोकर भरती बंद. काय पंतप्रधानांच्या मनात आणलं, 1500च्या नोटा बंद करून टाकल्या. कुणाला जमलं नाही, त्याचा फटका कुणाला बसला, गरीबाला बसला. त्याच्यामुळं आज काय परिस्थिती निर्माण झाली, डिझेल पेट्रोलच्या किमती वाढतात, त्याच्यामुळे महागाई वाढते. मागच्या दिवाळीमध्ये 180 ते 200 रुपये किलो तूर डाळ. लोक तूर डाळीचं वरण खायची विसरली. लहान मुलं म्हणली की असलं काही वरण असतं का, कारण आई वडील कसं तूर डाळ आणणार आणि कसं वरण करणार. आज काय अवस्था तिथं करण्यात आलेली. हे निव्वळ भाजप शिवसेनेचं अपयश आहे. यांना काही कुणाशी सोयरी सुतक पडलेलं नाहीये. यांचा फक्त डोळा मुंबई महानगरपालिकेवर आणि तिथल्या 35 ते 40 हजार कोटी रुपयाचं बजेट असणाऱ्या तिथल्या तिजोरीवर यांचा सगळ्यांचा डोळा आहे. आज काय ग्रामीण भागात फिरताय, आज त्या मुंबई एके मुंबई सगळं महाराष्ट्र सरकारचं कामकाज ठप्प झालंय. मला अधिकारी सांगतायत की दादा तुमच्या काळामध्ये पण निवडणुका व्हायच्या, परंतु अशा प्रकारे मंत्रालयाचं कामकाज ठप्प झालेलं कधी आम्ही पाहिलेलं नव्हतं. आज मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मदत करायला हे तयार नाही. आज वेगवेगळ्या समाजाला सांगतात आरक्षण देऊ, परंतु देत नाही. मागासवर्गीय आदिवासी समाजाला मिळालेल्या आरक्षणाला धक्का न लावता इतर पण गरिबांना आरक्षण द्या, पण तशा प्रकारे देण्याची त्यांची दानत नाही. उलट मुस्लिम मुक्त भारत देश करायची भाषा भारतीय जनता पक्षाचे बगलबच्चे त्या ठिकाणी वापरत आहेत. गुंडांना प्रवेश दिला. ज्यांच्यावर केसेस आहेत, तडीपारच्या केसेस चालू आहेत, मोकाच्या केसेस चालू आहेत, ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत त्यांच्यावर केसेस चालू आहेत, दलाली करणारी लोक आहेत, वाळू माफिया, लँड माफिया, अशा लोकांना हे पक्षात घेत आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी तिकीट देत आहेत. हे तुमच्या माझ्या कष्टकरी लोकांच्या असणाऱ्या पिंपरी चिंचवडला परवडणार नाही. म्हणून तुमच्या माझ्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. आपल्या प्रपंचाच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. त्याचा आपण साकल्याने विचार हा सर्वांनी केला पाहिजे आणि त्याच्यातून काही झालं तरी घड्याळाचं चिन्ह घेऊन उभ्या असणाऱ्या ह्या आपल्या सगळ्या जीवाभावाच्या लोकांना तुम्ही रात्रीला 12ला देखील तुम्ही यांना हाक मारली तर तानाजी खाडे तुमच्या करता त्या ठिकाणी येईल. आमचा दत्तानाना पवळे हा तुमच्या करता त्या ठिकाणी येईल. आमचा राहुल येवले हा तुमच्या करता धावून येईल. बाकीचे तर आमचे गुलाब जाधव किंवा बाकीचे सगळे कार्यकर्ते, संतोष कवडे असेल, इतर माझे सगळे नंदकिशोर जगदाळे असतील, आलम शेख असतील, आमचे अशोक जोगदंड असतील, संजय ससाणे असतील, सगळे कार्यकर्ते ते देखील सगळे तुमच्या करता येतील. तुम्ही काळजी करू नका. आम्ही फक्त मतांच्या करता जोगवा मागायला आलेलो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नाहीये.
आम्ही सातत्याने तुम्हाला मदत करणारे लोक आहोत, त्याची खुंगाट आपण मनाशी बाळगली पाहिजे. आणि या शिवसेनेला तर त्यांची जागा दाखवून देण्याचं काम, ज्यांनी तुमच्या माझ्या तोंडातला घास काढून घेण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला घरं मिळणार असताना ती पुढची घराची स्कीम ज्यांच्या चुकीमुळे थांबवण्याची वेळ आलेली आहे, त्याच्यातनं उद्याच्या काळामध्ये पुन्हा आम्ही चांगल्या पद्धतीनं निर्णय घेऊ आणि पुन्हा जोबानी कशा पद्धतीनं माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये भोसरी, माझ्या पिंपरी, माझ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं हे काम करण्याचं काम, पुढं घर बांधण्याचं काम आम्ही सगळेजण करून दाखवू. ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज जो रोजगार ठप्प झालेला आहे, पुन्हा एकदा आपल्या विचाराचं सरकार आणून, आपल्या विचाराची महानगरपालिका आणून त्याच्यातनं उद्योग धंद्यांना पोषक अशा प्रकारचं वातावरण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू. त्याच्यात अजून एक काही उमेदवार उभे आहेत, ते मनसे तर कुठे शिल्लकच राहिला नाही. फार त्या मनसेचं त्यांचं इंजिन उजवीकडे न्यायचं का डावीकडे न्यायचं हेच त्यांना काही कळत नाही. अक्षरशः त्यांचे आमदार त्यांच्या बरोबर राहिले नाही, त्यांचे नेते 12-12 वाजेपर्यंत उठत नाही, लोकांना भेटत नाही. काय हे मनसे करणारे? त्यांच्या हातामध्ये नाशिक महानगरपालिका होती, नाशिकची लोक म्हणले आम्ही नाही देणार त्यांना निवडून, त्यांना आता घरी पाठवणार, हे पार्सल इथं नाही ठेवायचं म्हणले. तशा पद्धतीनं आपल्याही प्रभागामध्ये हे मनसेचं पार्सल अजिबात त्या ठिकाणी मदत न करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच उद्याच्याला बहुमताने सत्तेवर येणारे, जनता आपल्या बरोबर आहे, जनता विकासाच्या बरोबर आहे, जनता विकासालाच मत देणारे असं सगळे त्या ठिकाणी सांगतायत. आणि त्याच्यामुळं जो पक्ष त्या ठिकाणी विरोधामध्ये बसणार आहे अशा लोकांना निवडून देऊन आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका. उलट आपल्याला आता विकास करायचा आहे आणि तो विकास आमच्या सुषमाताई, आमचे राहुल देवले, आमच्या सुमनताई पवळे आणि तानाजी खाडे हे सगळे करण्याच्या करता अतिशय मजबूत आहे, अतिशय चांगले आमचे सगळे सहकारी आहेत. त्याकरता आमच्या मी मगाशी सांगितलं सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी कार्याचा विकास पर्व, नाते विश्वासाचे, कार्य विश्वासाचे, याही प्रकारची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि हा तानाजीचा आणि बाकीच्या सगळ्यांचा हा देखील कार्य अहवाल काय काय केलेलं आहे, कशा कशा पद्धतीने केलेलं आहे. राहिले फक्त 4-5 दिवस, मोठा प्रभाग आहे. जरा आपले उमेदवार फायनल करायला थोडासा उशीर लागला. माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला संतोष तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, अजिबात तुम्ही घार राहू नका, रात्रीचा दिवस करा आणि त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचा. त्यांना त्यांचा मान सन्मान त्यांचा ठेवा, त्यांना विनंती करा, त्यांना आपण केलेल्या कामाची सगळी माहिती द्या. ही जनता तुमच्या माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केल्याशिवाय गप्पा बसणार नाही. घड्याळाच्या समोरचं बटन दाबल्याशिवाय ही जनता त्या ठिकाणी थांबणार नाही. कारण जनतेला माहिती आहे विकास 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 हा फक्त घड्याळच करू शकतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतो. आणि आम्ही उद्याच्या काळामध्ये सातत्याने तुमच्या बरोबर आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता इथं सातत्याने लक्ष देतो, मनसेचा नेता इथं लक्ष द्यायला येणार नाही. फक्त निवडणुकीच्या पुरती मत मागण्याच्या करता येईल. एकदम मत मागून घेतल्यानंतर ते तिकडे निघून जातील. तीच गोष्ट शिवसेनेची, ते मातोश्रीला जाऊन बसतील, मनसेवाले कृष्णकुंजाला जाऊन बसतील आणि भाजपवाले नागपूरला जाऊन बसतील. आपण पिंपरी चिंचवड मध्ये आणि पुण्यामध्ये राहू, कारण पिंपरी चिंचवड पुन्हा तुमचं माझं आहे, इथल्या मातीशी तुमचं माझं नातं आहे. आपण एका कुटुंबात असल्यासारखं आहे. हा जाहीरनामा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 2017चा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पानावर आम्ही काय केलं आणि उद्याच्याला आम्ही काय करणार आहोत या प्रत्येक सगळी माहिती दिलेली. मी काही खोटं नाटं सांगून तुमची दिशाभूल करणार नाही. आम्हाला वचनपूर्तीचं राजकारण करायचं राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांनी शिकवलेलं आहे. मी 91 साली तुमचा खासदार होतो, पवार साहेब तुमचे खासदार होते. आपण सगळेजण त्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात होतो आणि त्याच्यामुळं मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना ह्या शहर हे पहिल्या नंबरचं शहर असलं पाहिजे. त्याच्यामध्ये माझे मुस्लिम, माझे मागासवर्गीय, माझे इतर मागासवर्गीय, माझा बहुजन समाज सगळ्या गुण्या गोविंदांनी नांदला पाहिजे, राहिला पाहिजे, जातीय सलोखा झाला पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार
हा प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून आपण दुसरा कुठलाही विचार करू नका. स्वर्गीय मधुकररावांना पवळेंचं स्वप्न साकार करण्याच्या करता आपल्याला घड्याळालाच पाठिंबा द्यायचा, एवढीच तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्दात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एक